आजकालचे राजकारण पाहिले तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा कल हा सत्तेच्या बाजूने जाण्याकडे असतो. सत्ता मिळावी यासाठी अनेक राजकीय नेते विचारधारा, तत्व सोडण्यासाठीही तयार झालेले आपण बघितले आहेत. पण इतिहासात काही नेते झाले ज्यांनी सत्तेपेक्षा तत्वांना महत्त्व दिलं. देशात आणीबाणी लागू असताना, लोकशाही धोक्यात असताना एक नेता उठला आणि सत्तेवर असताना सत्तेला लाथ मारली. आज आपण जाणून घेणार आहोत देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या त्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल. नमस्कार, मी प्रियंका पवार आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. मध्ये भारतात इमर्जन्सी लागू झाली. त्यावेळी देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. आणीबाणी लागू झाल्यानंतर अनेक विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. पत्रकारितेवर सेन्सॉरशिप लादली गेली. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या आणि देशात एका प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या काळात बाबू जगजीवन राम हे सरकारमध्ये एक अत्यंत वरिष्ठ आणि प्रभावी मंत्री होते. त्यांच्याकडे सत्ता होती, प्रतिष्ठा होती आणि सुरक्षित राजकीय भविष्यही होते. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना काहीही धोका नव्हता. पण आणीबाणीच्या काळात घेतले जाणारे निर्णय पाहून त्यांच्या मनात अस्वस्थता वाढत गेली. त्यांना जाणवत होतं की लोकशाही कमकुवत होत आहे आणि लोकांचे हक्क हिरावले जात आहे. एकीकडे सत्ता, दुसरीकडे तत्व, हा संघर्ष त्यांच्या मनात सुरू होता. आणि मग आला तो दिवस. 1977 मध्ये जगजीवन राम यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्ष सोडला. हा निर्णय सोपा नव्हता, कारण ते सत्तेच्या शिखरावर होते. पण त्यांनी सत्तेपेक्षा लोकशाहीला महत्त्व दिले. त्यांच्या या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यांनी काँग्रेस फॉर डेमोक्रेसी नावाचा पक्ष स्थापन केला आणि विरोधकांसोबत हातमिळवणी केली. त्यांच्या बाहेर पडण्यामुळे काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि जनतेमध्ये एक मोठा संदेश गेला. आता बदल होणार आहे, हा तो संदेश होता. 1977च्या निवडणुकीत काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला आणि पहिल्यांदाच केंद्रात गैर काँग्रेस सरकार आले. हा बदल घडवण्यात बाबू जगजीवन राम यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. बाबू जगजीवन राम यांनी दाखवून दिले की खरा नेता तोच जो सत्तेपेक्षा सत्याला महत्त्व देतो. त्यांचा हा निर्णय आजही आपल्याला शिकवतो की तत्वांवर ठाम राहा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा.